आपल्या देशामध्ये एक दिवस जरी कोणी खासदार झालं तरी त्याला आयुष्यभर पेन्शन मिळते आणि तो खासदार निवृत्त होण्याची काही वयोमर्यादा सुद्धा नाहीये. तर तुम्हाला माहिती आहे का की आपल्या देशातील खासदारांना किती पगार मिळतो? तर संसद कायदा 1954 नुसार प्रत्येक खासदाराला दर महिन्याला फिक्स मानधन मिळते 70,000 रुपये. त्यानंतर मतदारसंघ भत्ता मिळतो 45,000 रुपये प्रति महिन्याला. त्यानंतर कार्यालय भत्ता 45,000 रुपये. त्यानंतर संसदमध्ये मीटिंग असली किंवा संसदमध्ये सेशन असलं तरी प्रत्येक दिवसाला 2,000 रुपये मिळतात. त्यानंतर रस्त्याने प्रवास करायचा असेल तर प्रवास भत्ता म्हणून 16 रुपये प्रति किलोमीटरने पैसे मिळतात. त्यानंतर टेलिफोन भत्ता मिळतो 5,000 रुपये. त्यानंतर रेल्वेचा फर्स्ट क्लास एसीचा प्रवास मोफत असतो. त्यानंतर पाणी भत्ता मिळतो 4,000 रुपये आणि वीज भत्ता मिळतो 4,000 रुपये. एवढंच नाही तर विमान प्रवासासाठी वर्षाला 34 तिकिटे मिळतात. आता तुम्ही वरच्या खर्चानुसार तुमचा हिशोब लावून घ्या, जवळपास 3 लाखापर्यंत खर्च जातो. अजून संपलेला नाहीये तर अजून त्यांना दिल्लीमध्ये सरकारकडून बंगले अलॉट केलेले असतात राहण्यासाठी. त्यामध्ये फ्री इलेक्ट्रिसिटी, फ्री पाणी, फ्री इंटरनेट, त्यामध्ये फ्री लॉन्ड्री, त्यानंतर फ्री मेंटेनन्स असतो आणि अजून बऱ्याच सुविधा असतात. आणि जर एखादी खासदार निवृत्त झाला तर त्याला निवृत्तीनंतर दर महिन्याला 25,000 रुपये मिळतात. आणि एवढंच नाही तर निवृत्तीनंतर त्यांना कोणत्याही रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास एसी किंवा सेकंड क्लास एसी मध्ये मोफत